In last lecture, we studied earth resistance measurement. Okay, methods for measuring earth resistance. Okay, there are 4 methods for measuring the earth resistance. Okay, in that we studied one by one 4-point method. Okay, then 3-point method, then 2-point method, and clamp on test method. Okay, these are the few methods for measuring the earth resistance. Okay, then we study the methods of improving earth resistance. Okay, how we can improve the earth resistance. Okay, that means how to minimize the resistance of earth. Okay, so these 3 methods we studied. In that, soil treatment, use of bentonite in soil treatment, then use of fly ash in the soil treatment. Okay, या 3 मेथड्स आपण यूज केलेले आहेत की ज्या यूज करून आपण काय करू शकतोय की जो काय अर्थचा रेजिस्टन्स जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. ओके, टुडे वी स्टार्टिंग अवर नेक्स्ट पॉइंट, रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला की मेंटेनन्स. आता मेंटेनन्स त्यामध्ये मेन 3 टाईप्सचे मेंटेनन्स आहेत. एक रुटीन मेंटेनन्स, देन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आता मेंटेनन्स, आता कुठली मशीन असेल, ओके, कुठले इक्विपमेंट वगैरे असेल तर त्या इक्विपमेंटला किंवा त्या मशीनला मेंटेनन्सची आवश्यकता असते. बरोबर. आता जरी आपण आपली बाईक कन्सिडर केली किंवा सायकल जरी असेल तर प्रत्येक जे काही इक्विपमेंट आहे, ओके, तर त्या प्रत्येक इक्विपमेंटला मेंटेनन्सची आवश्यकता असते. बरोबर. त्याच पद्धतीने जे काही आपल्या सबस्टेशन मध्ये आपण जे काही इक्विपमेंट यूज करतोय, ओके, त्यामध्ये आता वेगवेगळे इक्विपमेंट्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, तर त्या प्रत्येक इक्विपमेंटला काय की मेंटेनन्स हा गरजेचा असतो. बरोबर. आता आपण 11 केव्ही बाय 440 ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन जे आपण पाहिले, बरोबर, तर त्यामध्ये वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत. मेजर इक्विपमेंट समजा त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, आयसोलेटर आहे, सर्किट ब्रेकर आहे, लाइटनिंग अरेस्टर वगैरे आहेत. ओके, डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे, ऑइल सर्किट ब्रेकर आहेत. ओके, तर हे जे सगळे इक्विपमेंट जे आहेत तर यांना काय की मेंटेनन्सची आवश्यकता असते. ओके, आता त्यामध्ये 3 टाइप मध्ये आपण त्याचं डिवायडेशन करतोय, रुटीन, देन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आता या तिन्हीमध्ये मेन डिफरन्स काय. आता रुटीन मेंटेनन्स जो आहे तर तो जो आहे तो आपण रुटीन म्हणजे आपल्याला ठरलेला असणार आहे की ह्या गोष्टी डेली किंवा वीकली किंवा मंथली जे आहेत तर त्या चेक करणं असतील. ओके, तर त्या रुटीन मध्ये असतात. ओके, म्हणजे डेली जे क्लिनिंग वगैरे जे असेल मशीनचं, ओके, बाकी जे काही असतील, ओके, म्हणजे जे काही ठरलेले आहेत का आपण रुटीन मध्ये जे आपण डेलीच्या डेली किंवा वीकली म्हणा, ओके, मंथली म्हणा, त्या गोष्टी आपल्या रुटीन मध्ये असतात. ओके, त्याला आपण रुटीन मेंटेनन्स म्हणतो. ओके, जनरली. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय की आता एखादी मशीन आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, तर तो त्याच्यावरती काही प्रॉब्लेम होऊ नये, ओके, त्यामध्ये काही ब्रेकडाऊन होऊ नये, ओके, त्यासाठी जो मेंटेनन्स केला जातो, ओके, तर त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असं म्हणतोय. ओके, म्हणजे एखादी मशीन असेल किंवा इक्विपमेंट असेल तर ते खराब होऊ नये किंवा त्याचा काही मेंटेनन्स निघू नये, ओके, त्यासाठी आपण त्याची काळजी घेतोय. ओके, तर ते झालं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये. ओके, आणि त्यानंतर ब्रेकडाऊन मेंटेनन्स. आता ब्रेकडाऊन मेंटेनन्स मध्ये काय की ज्यावेळेस एखादी मशीन असेल, ओके, त्या मशीन मध्ये काही फॉल्ट वगैरे झाला असेल, एनी एनी टाईपचा असेल, ओके, काही शॉर्ट सर्किट असेल, काही असू द्या, ओके, किंवा त्यातला एखादा पार्ट वगैरे असेल, ओके, तो खराब झाला असेल तर असं कुठल्याही एखादा प्रॉब्लेममुळे काय की मशीन किंवा आपले इक्विपमेंट जे आहे तर ते वर्क करणं बंद होतं. ओके, ते प्रॉपरली वर्क करत नाही. ओके, त्यावेळेस जो मेंटेनन्स करावा लागतो तर त्याला आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणतो. ओके, तर हे जनरल 3 टाइप्स आहेत, रुटीन, प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आता त्यामध्ये वन बाय वन आपण पाहू. त्यामध्ये फर्स्ट आहे रुटीन मेंटेनन्स. ओके, आता रुटीन मेंटेनन्स काय. द रुटीन मेंटेनन्स इज आर अंडरटेकन टू इन्श्योर स्मूथ अँड इफिशियंट वर्किंग ऑफ ए सिस्टीम अँड इक्विपमेंट. ओके, आता हे जो काही आपण रुटीन मेंटेनन्स करणार आहे, ओके, तर तो रुटीन मेंटेनन्सचा फायदा काय तर
जे काही आपले इक्विपमेंट आहेत, ओके, किंवा आपली सिस्टीम वगैरे जी आहे, ओके, तर ती सिस्टीम स्मूथ वर्किंग होण्यासाठी, ओके, किंवा इफिशियंट, ओके, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे समजा लॉसेस वगैरे जे आहेत, तर ते लॉसेस वगैरे जास्तीत जास्त कमी कसे करता येतील आपल्याला, त्या पद्धतीने आपण जो मेंटेनन्स करतोय, तर त्याला आपण काय म्हणतोय, रुटीन मेंटेनन्स म्हणतोय. ओके. आता then the routine maintenance is undertaken as per schedule before breakdown of a system or machine. ओके. आता जो काय आपला रुटीन मेंटेनन्स राहणार आहे, ओके, तर हा शेड्यूल नुसार ठरलेला असणार आहे. ओके, जसं की तुम्हाला म्हटलं की काही डेली मध्ये मोडतात, काही विकली, ओके, काही मंथली मध्ये असतात, तर काही हाफ इयरली असतात, ओके, काही क्वार्टरली असतात, आणि काही इयरली मेंटेनन्स पण शेड्यूल जे आहे तर ते ठरलेलं असतं. ओके. समजा ट्रान्सफॉर्मर असेल, ओके, ट्रान्सफॉर्मरचं समजा आता रुटीन मेंटेनन्स जर आपण कन्सिडर जर केला, तर त्यामध्ये समजा डेली कोणत्या गोष्टी चेक करायला पाहिजेत, ओके, समजा मंथली कोणत्या गोष्टी चेक करायला पाहिजेत, ओके, त्यानंतर समजा 6 मंथ असेल, 6 मंथ नंतर कोणत्या गोष्टी चेक करायला पाहिजेत, ओके, किंवा इयरली कोणत्या गोष्टी चेक करायला पाहिजे, ओके. तर हे जे आहे हे रुटीन मध्ये येते लक्षात. So this routine maintenance is mainly for the smooth and efficient working of the system or इक्विपमेंट. ओके, त्याने काय होणार आहे की आपली सिस्टीम किंवा इक्विपमेंट जे आहेत तर ते व्यवस्थितरित्या काम करणार आहेत. ओके, आणि जे 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 रुटीन मेंटेनन्स आहे त्यामुळे काय की जो काय आपले मशीनचं ब्रेकडाऊन वगैरे होणार आहे तर ते ब्रेकडाऊन वगैरे होणार नाही. ओके, जर ब्रेकडाऊन झालं तर मशीन किंवा आपली जी सिस्टीम आहे तर ती पूर्ण बंद होऊन जाते. बरोबर, म्हणजे थोडक्यात सर्किट जे आहेत ते आपले सगळे टोटली समजा सबस्टेशन असेल, त्यामध्ये जर समजा ट्रान्सफॉर्मर समजा त्याचं काहीतरी ब्रेकडाऊन झालं तर काय होणार आहे, त्या पुढची जी सिस्टीम आहे ती पूर्ण सिस्टीम काय होणार आहे, बंद होणार आहे. म्हणजे समजा त्या लाईनवरती जेवढे काही कंझ्युमर्स असतील तर त्या ठिकाणी सप्लाय टोटली बंद राहणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय ना आउटेज राहील. बरोबर, इलेक्ट्रिसिटी आउटेज होईल त्या ठिकाणी. येते लक्षात. तर एखाद्या मशीनचं मेजर असं ब्रेकडाऊन होऊ नये, ओके, त्यासाठी हा रुटीन मेंटेनन्स जो आहे तर हा रुटीन मेंटेनन्स प्रॉपरली फॉलो करतात. आलं लक्षात. ओके, आता त्यामध्ये आता रुटीन मेंटेनन्स जो आहे, ओके, तर त्या रुटीन मेंटेनन्स मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी चेक करतोय, ओके, तर ते आपण यामध्ये पाहू. ओके, आता त्यामध्ये आहे की व्हिज्युअल इन्स्पेक्शन अँड असेसमेंट ऑफ द कंडिशन ऑफ फाउंडेशन्स, एन्क्लोजर अँड इंटरनल इक्विपमेंट. ओके, आता हे जे रुटीन मेंटेनन्स आहे, समजा रुटीन मेंटेनन्स मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी चेक करायला पाहिजे. ओके, तर ते यामध्ये पाहूयात आपण. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे की व्हिज्युअल इन्स्पेक्शन. व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे काय की आता जे काही समजा मशीन आहेत, ओके, त्या मशीन मध्ये आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहायचंय, ओके, की मशीनची कंडिशन कशी आहे. ओके, तर त्यामध्ये मशीनचं फाउंडेशन असेल, ओके, त्यानंतर मशीनचे एन्क्लोजर म्हणजे काय जे काही आउटर पार्ट असेल, आउटर बॉडी असेल ती चेक करणं. ओके, त्यानंतर जे काही इंटरनल इक्विपमेंट्स आहेत, ओके, समजा कंट्रोल पॅनल असतील, ओके, डिस्ट्रीब्युशन बॉक्स वगैरे असेल, तर त्यामध्ये जे काही इक्विपमेंट्स वगैरे आहेत तर त्यांची कंडिशन वगैरे कशी आहे. ओके, त्यांचे कनेक्शन्स वगैरे लूज वगैरे नाहीत ना. ओके, काही ठिकाणी काही इन्सुलेशनचं वगैरे प्रॉब्लेम वगैरे झालेला नाही ना. ओके, तर ह्या गोष्टी आपण व्हिज्युअली ह्या चेक करणं त्या रुटीन मेंटेनन्स मध्ये येते. ओके, त्यानंतर एन्क्लोजर सिक्युरिटी. ओके, आता जे काही आपण त्या ठिकाणी एन्क्लोजर वगैरे यूज करते, ओके, मशीनसाठी. ओके, तर त्यांची सिक्युरिटी म्हणजे त्या ठिकाणी अर्थिंग वगैरे प्रॉपर वगैरे आहे की नाही. ओके, त्यांचे कंडिशन म्हणजे बाहेरून जे काही आहे फ्रेम वगैरे, ओके, तर ती कुठे खराब वगैरे झालेली नाही ना. ओके, त्या ठिकाणी डस्ट वगैरे किंवा बाकी अदर जे आहे, ओके, मॉइश्चर वगैरे म्हणा, हे ह्या बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी नाहीत ना. ह्या गोष्टी त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर चेकिंग ऑफ लेबल्स अँड सायन्स. ओके, आता वेगवेगळे मशीन असतात. ओके, तर त्या मशीनचे वेगवेगळे त्या ठिकाणी सिम्बॉल्स असतात. ओके, त्याचं रेटिंग वगैरे असतात. ओके, त्यानंतर त्यांचे सायन्स असतात. आलं लक्षात. तर ते प्रॉपर आहे की नाही. ओके, आता समजा एखादा कंट्रोल पॅनल वगैरे असेल किंवा इंटरनल पार्ट्स असतात. ओके, तर त्यामध्ये काय की आपल्याला ते त्या आतमध्ये समजा कोणकोणते पार्ट्स आहेत ते आपल्याला लक्षात येत नाहीत. बरोबर, तर त्यावरती लेबल लावलेले असतात. ओके, त्या लेबलवरून आपल्याला समजतं
की ऍक्च्युअली याच्यामध्ये काय काय आहे. ओके, तर ते साईन त्या ठिकाणी लेबल्स आणि सायन्स त्या ठिकाणी प्रॉपर आहेत की नाही ते चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, त्यानंतर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ ऑपरेटिंग टूल्स. ओके, आता जे काही आपण टूल्स वगैरे यूज करतो बरोबर, ऑपरेशनसाठी त्या ठिकाणी वेगवेगळे टूल्स आपल्याला डेली त्या ठिकाणी यूज करावे लागतात. ओके, तर ते टूल्स वगैरे ते व्यवस्थित आहेत की नाही, ओके, त्यांची कंडिशन व्यवस्थित आहे की नाही, तर ते त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर चेकिंग ऑफ स्पेअर्स, एक्झाम्पल फ्युजेस. ओके, आता समजा वेगवेगळे समजा आपल्याला पार्ट्स त्या ठिकाणी पाहिजे असतात बरोबर. समजा आता आपल्या सबस्टेशन असेल, सबस्टेशन मध्ये आपल्याला एक्स्ट्रा जे पार्ट्स आहेत, ओके, त्यामध्ये फ्युजेस असतील, ओके, सर्किट ब्रेकर असतील, म्हणजे जे काही छोटे छोटे पार्ट्स आहेत, ओके, स्पेअर पार्ट्स. ओके, तर ते आहेत की नाही तर ते पण चेक करणं गरजेचं आहे. ओके, काही वेळेस काय की एखादा पार्ट आपला छोटासा पार्ट असेल तर तो खराब झाला. ओके, तर आपल्याला तो रिप्लेस करावा लागतो. ओके, तर तो आपल्या तिथे अवेलेबल आहे की नाही. ओके, तर ते पण त्याची रेकॉर्ड ठेवणं ते पण गरजेचं आहे त्या ठिकाणी. ओके, कारण समजा फ्युजेस वगैरे असतील, फ्यूज समजा आपली खराब झाली. ओके, तर ती तिथं स्पेअर मध्ये आहे की नाही हे पण गरजेचं आहे. ओके, तर ते चेक करणं ते रुटीन मेंटेनन्स मध्ये येते. ओके, त्यानंतर आयडेंटिफिकेशन अँड रिपोर्टिंग ऑफ स्पेसिफिक नोन डिफेक्ट्स अँड ॲबनॉर्मॅलिटीज. ओके, आता आपण जे काही आयडेंटिफिकेशन करणार आहे म्हणजे जे काही समजा इक्विपमेंट आहेत, ओके, मशीन्स आहेत, तर त्यावरती काही डिफेक्ट वगैरे झालेलं नाही ना, किंवा काही त्याची कंडिशन वगैरे जी आहे तर ती खराब वगैरे झालेली नाही ना. ओके, किंवा केबल्स वगैरे असतील, ओके, काही जॉईंट्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम वगैरे काही डिफेक्ट वगैरे झालेला नाही ना, तर ते चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, त्यानंतर फायर एक्सटिंग्विश चेक्स. ओके, आता जे काही फायर एक्सटिंग्विशर आपण यूज करतो, ओके, तर ते व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करणं गरजेचं आहे. ओके, आता त्यांचं डेली आपण डेली नाही पण टाइम टू टाइम आपण ते चेक केले पाहिजेत. ओके, जे काही फायर एक्सटिंग्विशर आपण त्या ठिकाणी यूज करतोय, ओके, तर ते त्यांची ऑपरेटिंग व्यवस्थित होते की नाही, ओके, ते चेक करणं गरजेचं आहे. आले लक्षात. तर हे झाले रुटीन मेंटेनन्स. ओके, रुटीन मेंटेनन्स मध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण त्या चेक करतो. आलं लक्षात. ओके, समजते सर्वांना. हो सर. ओके, हे झालं रुटीन मेंटेनन्स. ओके, देन सेकंड इज प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ओके, आता प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय की जो काही मेजर प्रॉब्लेम वगैरे होणार आहे सिस्टीमला, ओके, तर तो प्रॉब्लेम वगैरे होऊ नये. ओके, त्यासाठी आपण जो काही मेंटेनन्स करतोय, ओके, म्हणजे काही समजा किरकोळ काही प्रॉब्लेम वगैरे असेल, छोटा मोठा प्रॉब्लेम असेल, ओके, तर तो त्या ठिकाणी क्लिअर करून आपण व्यवस्थित जे काही इक्विपमेंट आहेत त्याची कंडिशन जी आहे तर ती आपण व्यवस्थित ठेवतोय, जेणेकरून काय जो काही ब्रेकडाऊन वगैरे होणार आहे त्यामुळे काय की आपली मशीन बंद राहील किंवा आपली सिस्टीम जी आहे तर ती बंद राहील. ओके, तर ते होऊ नये त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा करत असतो. ओके, तर ते प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये काय, ओके, द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज द रेग्युलर अँड रुटीन मेंटेनन्स. ओके, routine maintenance of equipment in order to keep them running and prevent any costly unplanned downtime and unexpected equipment failure. ओके, तर हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण का करत असतो, तर जी काही मशीन आहे, ओके, किंवा इक्विपमेंट्स आहेत तर ते प्रॉपरली वर्क करण्यासाठी किंवा रनिंग मध्ये राहण्यासाठी आपण ह्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतोय. ओके, जेणेकरून समजा जो काही अनप्लॅन्ड डाऊन टाइम असेल, ओके, समजा मशीन खराब झाली तर त्या ठिकाणी आपला सप्लाय बंद राहतो पूर्ण. ओके, तर ते होऊ नये. ओके, किंवा त्यामध्ये जास्त काही डॅमेज वगैरे होऊ नये. ओके, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये जास्त खर्च त्या ठिकाणी करावा लागेल. ओके, तर अशा गोष्टी होऊ नये. ओके, तर त्यासाठी आपण हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असतो. ओके, a successful maintenance strategy requires planning and scheduling maintenance of equipment, okay, before a problem occurs. ओके, आता आपण मेंटेनन्स करत असताना तर त्यामध्ये त्याचं प्रॉपर प्लॅनिंग वगैरे जे आहे आणि त्याचं शेड्यूल जे आहे मेंटेनन्सचं, ओके, तर ते व्यवस्थित प्रॉपर मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके,
कारण काय की आपण समजा काम आपले सिस्टीम चालूच आहे, इक्विपमेंट आपले चालूच आहेत. ओके, तर कधी काय होईल, काय एखाद्या वेळेस काय एखादा मेजर प्रॉब्लेम होईल आणि सिस्टीम आपली पूर्ण बंद होईल. ओके, तर ह्या गोष्टी होऊ नयेत. ओके, एखादा मेजर प्रॉब्लेम होऊ नये. ओके, त्यासाठी आपण हा मेन जो आहे मेंटेनन्स तो करत असतो. ओके, a good preventive maintenance plan also involves keeping records of past inspections and the servicing of equipment. ओके, आता जो काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे, ओके, आता समजा आपण ट्रान्सफॉर्मर जर कन्सिडर केला, ओके, तर त्याचं जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर करतोय, ओके, तर त्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे तर त्याचं व्यवस्थित जे काही रेकॉर्ड आहे, ओके, म्हणजे त्याचं वर्किंग, समजा आता त्यामध्ये आपण त्याचं इनपुट आउटपुट व्होल्टेज वगैरे जे आहे, ओके, त्याच्यामध्ये त्याची इफिशियन्सी वगैरे आहे, ओके, ते आपण त्या ठिकाणी चेक करत असतो. ओके, तर ते प्रॉपर आहे की नाही, त्याचं रेकॉर्ड वगैरे व्यवस्थित आपण त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ओके, समजा त्यामध्ये एखादा छोटा मोठा फॉल्ट वगैरे होत असेल, ओके, एखादी वाइंडिंग वगैरे जी आहे तर ती जास्त हिट वगैरे होत असेल, ओके, लोडिंग समजा जो आहे तर ते बॅलन्स नसेल, ओके, तर ह्या छोट्या काही ज्या गोष्टी आहेत, ओके, तर त्याचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून आपल्याला पुढे समजा काही अडचणी वगैरे होत असेल तर आपल्याला त्या चेक करणं किंवा माहित असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यामध्ये त्याचबरोबर काय की आपण सर्व्हिसिंग जे आहे, ओके, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये आपण काय की सर्व्हिसिंग त्या ठिकाणी आपण इक्विपमेंट आहेत, ओके, त्यांची सर्व्हिसिंग वगैरे आपण करत असतो. ओके, आता सर्वांना माहिती आहे आपण मोटरसायकल युज करतो, बरोबर. आता मोटरसायकलची आपण रुटीन मध्ये काय करतो आपण की सर्व्हिसिंग वगैरे करून घेतो, बरोबर. काय जे आपलं शेड्यूल ठरलेलं असेल, ओके, की पर्टिक्युलर किलोमीटर झाल्यानंतर आपण बाईकची किंवा कार असेल त्यांची सर्व्हिसिंग वगैरे करतो. ओके, तर त्या सर्व्हिसिंग करण्याचं कारण काय की जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील, ओके, त्यामध्ये ऑइल लेवल वगैरे म्हणा, ओके, बाकीचे समजा काही इक्विपमेंट्स असतील, ओके, त्यांचे कनेक्शन्स वगैरे म्हणा, ओके, किंवा जे काही रोटेटिंग पार्ट्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी ऑइलिंग वगैरे म्हणा, ग्रीसिंग वगैरे, तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सर्व्हिसिंग मध्ये क्लिअर केले जातात. ओके, जेणेकरून काय की जो मेजर आपली जे काही कार असेल, बाईक असेल किंवा आपली सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमला मेजर प्रॉब्लेम वगैरे होणार नाही. ओके, त्यासाठी हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो आहे तर तो गरजेचा आहे. ओके, आता त्याचे इम्पॉर्टंट बेनिफिट काय काय आहेत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट आहे इम्प्रूव्ह रिलायबिलिटी अँड लाईफ ऑफ इक्विपमेंट. ओके, जे काही इक्विपमेंट वगैरे आहे तर त्यांचं वर्किंग जे आहे, ओके, रिलायबिलिटी म्हणजेच काय त्यांची काही इनपुट आउटपुट जी काही पॉवर आहे, ओके, त्यांचं वर्किंग जे आहे तर ते प्रॉपरली वर्किंग त्या ठिकाणी होणार आहे. ओके, त्याचबरोबर जे काही लाईफ आहे, ओके, इक्विपमेंटचे जे काही लाईफ आहे, ओके, ते लाईफ वाढणार आहे, बरोबर. आपण जर व्यवस्थित त्यांचा मेंटेनन्स वगैरे जर ठेवला व्यवस्थित इक्विपमेंटचा तर ते इक्विपमेंट प्रॉपरली वर्क करतात आणि त्यांची लाईफ पण वाढते, बरोबर. आता सर्वजण बाईक वगैरे युज करत असतील, त्यांची बाईकची सर्व्हिसिंग वगैरे जर तुम्ही व्यवस्थित जर ठेवत असाल तर बाईक व्यवस्थित जास्त दिवस चांगली राहते, बरोबर. त्याच पद्धतीने आपले जे काही इक्विपमेंट्स आहेत, ओके, तर त्यांची सुद्धा लाईफ आपण त्या ठिकाणी व्यवस्थित इम्प्रूव्ह होते. ओके, second point is favor costly repairs and down times associated with unexpected equipment failure. ओके, आता प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण जर करत असेल तर त्यामुळे त्याचा फायदा काय होतो आपल्याला मेन की जे काही आपले रिपेअरिंग म्हणतो कॉस्टली रिपेअरिंग जे होणार आहे, त्याचबरोबर जो काही सिस्टीम आपली जी आहे, ओके, ती सिस्टीम बंद राहणार आहे. म्हणजे डाऊन टाइम म्हणजेच काय की सिस्टीम आपली बंद होणार आहे, ओके, किंवा अनएक्सपेक्टेड आपले जे काही इक्विपमेंट फेल वगैरे होणार आहे तर ते होणार नाही. येते लक्षात. तर हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा फायदा आहे. ओके, येते लक्षात की जे यूज करून आपण काय की जे काही कॉस्टली रिपेअरिंग आपल्याला करावी लागणार आहे किंवा आपली सिस्टीम काही काळासाठी बंद राहणार आहे किंवा एकदमच आपले इक्विपमेंट जे आहेत तर ते फेल वगैरे जे होतात तर ते होणार नाहीत. ओके, जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असेल तर. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे फेवर एरर्स इन ऑपरेशन ऍज अ रिझल्ट ऑफ इक्विपमेंट वर्किंग इनकरेक्टली. ओके, जर आपण व्यवस्थित मेंटेनन्स वगैरे जर ठेवला तर त्यामुळे काय की जे काही ऑपरेशन होतं इक्विपमेंटचं तर ते ऑपरेशन मध्ये जे काही एरर्स वगैरे राहणार आहेत, ओके, म्हणजे त्या त्या ठिकाणी येणार नाहीत. ओके, ऑपरेटिंग मध्ये. येते लक्षात. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे रिड्यूस हेल्थ अँड
सेफ्टी रिस्क. ओके, आता प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर आपण करत असेल म्हणजे त्या ठिकाणी आपण प्रॉपर सिस्टीम जे आहे, ओके, समजा ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला म्हणजे त्याचे सगळे समजा ऑइल लेवल वगैरे असेल त्याचे इन्सुलेशन जे आहे किंवा जे काही बुशिंग्स वगैरे आहेत, सेफ्टी त्याचे समजा आपण रिले वगैरे त्या ठिकाणी युज करतोय, ओके, बकलॉग्स रिले असतील त्याच्यामध्ये जे काही सिलिका जेल वगैरे असेल, ओके, तर ते सगळे जे आहेत, ओके, ते जर व्यवस्थित असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क त्या ठिकाणी राहणार नाही. हे ते लक्षात, म्हणजे जे काही हेल्थ आणि सेफ्टीच्या रिलेटेडचे जे काही इश्यूज असतील, ओके, तर ते या ठिकाणी मिनिमाइज केले जातील. ओके, तर हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो आहे तर त्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे बेनिफिट्स आहेत. ओके, हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो आहे तो मेनली कशासाठी करतो आपण, तर जो काही मेजर फॉल्ट वगैरे होणार आहे आणि फॉल्ट झाल्यानंतर आपली मशीन बंद राहणार आहे, ज्यामुळे आपलं जी काही सिस्टीम आहे, ओके, तर ती सिस्टीम बंद राहील. ओके, डाऊन टाइम त्या ठिकाणी राहणार आहे. ओके, तर तो होणार नाही त्यासाठी आपण हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो आहे तर तो करत असतो. ओके, त्यानंतर ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, आता ब्रेकडाऊन मेंटेनन्स मेनली काय तर आपली सिस्टीम जी आहे तर ती सिस्टीम फेल जर झाली त्यामध्ये एखादं इक्विपमेंट वगैरे जे आहे, ओके, तर त्यामध्ये काही फॉल्ट वगैरे झाला तर त्यावेळेस जो काही मेंटेनन्स निघतोय, ओके, तर तो मेंटेनन्स आपण करणार आहे त्याला आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स असं म्हणतो. ओके, त्यामध्ये काय आता ब्रेकडाऊन मेंटेनन्स इज मेंटेनन्स परफॉर्म ऑन ए पीस ऑफ इक्विपमेंट दॅट हॅज ब्रोकन डाऊन. ओके, इक्विपमेंट असेल तर त्यामध्ये काही पार्ट असेल तर तो जर ब्रेक झाला त्यानंतर काहीतरी फॉल्ट वगैरे झाला किंवा तर तो ऑपरेट वगैरे होत नसेल व्यवस्थित, ओके, तर त्यावेळेस आपण काय करतोय की ब्रेकडाऊन मेंटेनन्स करतोय मेनली. येते लक्षात, ब्रेकडाऊन मेंटेनन्स इज अ मेंटेनन्स परफॉर्म ऑन ए piece of equipment that has broken down, faulted or otherwise cannot be operated. ओके, सर एखादा इक्विपमेंट आहे तर त्याचा एखादा पार्ट असेल तर तो ब्रेक झाला असेल किंवा फॉल्टी झाला असेल किंवा चालत नसेल, ओके, तर त्या ठिकाणी आपण मेंटेनन्स करतो त्याला ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणतो. ओके, सच मेंटेनन्स रिझल्ट्स इन आउटेज ऑफ सर्किट अँड सप्लाय. ओके, अशा वेळेस काय होणार आहे आपली सिस्टीम बंद राहणार आहे. ओके, येते लक्षात, कारण ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या वेळेस आपल्याला सिस्टीम ही बंदच होते कारण काहीतरी फॉल्ट झालेला असतो त्यामुळे आपले जी काही सिस्टीम आहे इक्विपमेंट आहेत तर ते प्रॉपरली वर्क करत नसतात त्यामुळे सिस्टीम आपली जी आहे तर ती पूर्ण बंद होते. येते लक्षात. देन द गोल ऑफ ब्रेकडाऊन मेंटेनन्स इज टू फिक्स समथिंग दॅट हॅज माल फंक्शन. ओके, आता ब्रेकडाऊन मेंटेनन्सचा मेन एम काय किंवा उद्देश काय असतो की जो काही पार्ट आहे की जो फॉल्टी झालेला आहे जो प्रॉपरली वर्क करत नाही, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो माल फंक्शन. ओके, तर जो फॉल्टी वगैरे पार्ट असेल, ओके, तर तो त्याचा मेंटेनन्स करणं किंवा तो रिपेअर करणं हे मेन आपलं त्यामध्ये एम राहतं. ओके, ब्रेकडाऊन मेंटेनन्स मध्ये. त्यानंतर रिपेअर ऑर रिप्लेसमेंट आर मेड टू इन्श्युअर दॅट नो ब्रेकडाऊन ऑकर ऍट एनी टाइम ड्युरिंग दी सर्व्हिसेस. ओके, आता जे काही आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स करणार आहे, ओके, तर त्यामध्ये जे काही फॉल्टी पार्ट्स वगैरे आहेत, ओके, तर ते आपण काय करणार आहे रिपेअर करणार आहे किंवा रिप्लेस करतोय. ओके, जेणेकरून काय की पुढे जाऊन भविष्यात परत आपल्याला तो प्रॉब्लेम यायला नको किंवा ब्रेकडाऊन त्या पद्धतीने परत तो ब्रेकडाऊन व्हायला नको. ओके, तर त्यामध्ये आपण काय करतोय की जे काही जे फॉल्टी पार्ट्स वगैरे असतील तर ते आपण व्यवस्थित रिपेअर करतोय किंवा आपण ते टोटली रिप्लेस त्या ठिकाणी केले जातात. ओके, then breakdown maintenance is carried out as and when necessary. ओके, आता समजा ब्रेकडाऊन मेंटेनन्स वगैरे जो आहे, ओके, तर तो आपण काय की खराब झाली असेल मशीन तर ती मशीन खराब झाली असेल तर आपण ती ब्रेकडाऊन झालेला आहे, ओके, तर तो आपल्याला रिपेअर करायचा आहे. ओके, किंवा तो फॉल्ट वगैरे जो झालेला आहे तर तो काय असेल तर आपल्याला तो क्लिअर करायचा असेल. ओके, तर त्यासाठी आपण व्यवस्थित शेड्यूल वगैरे जे आहे, ओके, आता समजा जरी ब्रेकडाऊन एखादी मशीन ब्रेक झाली असेल, ओके, तर त्यामध्ये पण टायमिंग वगैरे ठरवलं जातं. ओके, समजा
एकदम एमर्जन्सी असेल तर तो त्या टायमिंग मध्ये आपण तो रिपेअर करणं किंवा रिप्लेस करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. ओके, येते लक्षात. म्हणजे ज्यावेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस आपण हा ब्रेकडाऊन मेंटेनन्स जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी करतोय. ओके, आता समजा आपण पाहतो, ओके, सिस्टीम मध्ये आपण पॅरलल सिस्टीम आपली किंवा ऑक्झिलरी सिस्टीम ही राहते. ओके, सबस्टेशन असेल तर त्यामध्ये एक ऑक्झिलरी सिस्टीम ही आपण ठेवतो, पॅरलल सिस्टीम. ओके, म्हणजे जरी एका सिस्टीमवरती फॉल्ट वगैरे झाला असेल तर आपण दुसरी सिस्टीम जे तर त्या ऑक्झिलरी सिस्टीमवरती जो काही लोड आहे तर तो लोड आपण ट्रान्सफर करतोय. ओके, आणि आपला जो मेंटेनन्स जो आहे तर तो आपण आपल्या पद्धतीने तो कॅरी म्हणजे करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, तर हा झाला ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, हे 3 महत्वाचे टाइप्स आहेत: रुटीन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, सर्वांना समजले? मेंटेनन्स. हो सर. Okay. Then next point is safety practices followed during preventive, routine, preventive and breakdown maintenance. Okay. आता जे आपण हे ब्रेकडाऊन मेंटेनन्स असेल किंवा रुटीन मेंटेनन्स असेल, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असेल, ओके, तर ते करत असताना कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत, ओके, तर त्या फॉलो करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, ते आपण पाहणार आहोत. ओके, कारण कुठलंही मेंटेनन्स करायचं असेल तर त्या ठिकाणी काळजी घेणं, ओके, किंवा सेफ्टी त्या ठिकाणी बाळगणं हे गरजेचं आहे. ओके, तर त्यामध्ये कोणकोणत्या सेफ्टी त्या ठिकाणी आपण फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, तर ते आपण या ठिकाणी पाहू. तर त्यामध्ये फर्स्ट आहे इन्शुअर ऑल सेफ्टी अरेंजमेंट व्हाईल वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. ओके, आता कुठल्याही जे काही इलेक्ट्रिकल सबस्टेशन असेल, ओके, तर त्या ठिकाणी काम करताना, ओके, किंवा मेंटेनन्स करत असताना तर त्यामध्ये सगळी टोटल जी काही सेफ्टी अरेंजमेंट वगैरे जी आहे तर ती त्या ठिकाणी आहे की नाही ते आधी चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर इन्शुअर दॅट ऑल टूल्स अँड टॅकल्स आर इन गुड अँड वर्किंग कंडिशन. ओके, आता जे काही मेंटेनन्स साठी जे काही टूल्स वगैरे लागतात, ओके, त्या ठिकाणी स्क्रूड्रायव्हर असतील, प्लायर्स असतील, स्पॅनर्स असतील, ओके, वेगवेगळे जे काही टूल्स आहेत, ओके, तर ते प्रॉपर आणि चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजेत. ओके, आणि थोडक्यात वर्किंग मध्ये पाहिजेत आणि त्यांची कंडिशन जी आहे तर ती चांगली पाहिजे. ओके, जे काही आपण मेंटेनन्स साठी जे काही टूल्स वगैरे यूज करणार आहेत, ओके, तर त्यांची कंडिशन ही चांगली पाहिजे. ओके, त्यानंतर चेक अँड thoroughly investigate the transformer whenever any alarm or protection is operated. ओके, आता ट्रान्सफॉर्मर असेल, ओके, तर त्या ठिकाणी अलार्म सिस्टीम त्या ठिकाणी बसवलेली असते. ओके, ट्रान्सफॉर्मरला त्या ठिकाणी काही फॉल्ट वगैरे असेल किंवा ओव्हरलोडिंग होत असेल, ओके, किंवा जे काही ऑइल लेवल वगैरे कमी झाले असेल किंवा अनबॅलन्स लोडिंग वगैरे असेल तर त्या ठिकाणी सेफ्टीसाठी त्या ठिकाणी अलार्म सिस्टीम बसवलेली असते. ओके, तर ती व्यवस्थित चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, अलार्म सिस्टीम किंवा त्याचबरोबर जे काही रिले वगैरे आपण त्या ठिकाणी यूज करतोय, ओके, प्रोटेक्शनसाठी, तर ते व्यवस्थित चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, देन चेक दी प्रोटेक्शन सिस्टीम पिरियडिकली. ओके, आता प्रोटेक्शनसाठी सर्किट ब्रेकर असतील किंवा रिलेज वगैरे असतील, ओके, किंवा अदर जे काही इक्विपमेंट आहेत जे आपण प्रोटेक्शनसाठी यूज करतोय, ओके, तर ते पिरियडिकली चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, the next point is ensure every employee is familiar with the instructions for restoration of person suffering from electric shock. ओके, आता समजा सबस्टेशन वगैरे आहे, ओके, तर त्या सबस्टेशन मध्ये जेवढे काही एम्प्लॉई आहेत जे काम करतात ते, ओके, तर ते सगळे एम्प्लॉई तर ते वेल अवेअर पाहिजे. ओके, त्यांना व्यवस्थित नॉलेज पाहिजे. म्हणजे जेवढे काही एम्प्लॉय आहेत तर त्या सर्वांना, समजा एखादा पर्सन असेल त्याला समजा काही ऍक्सिडेंटली समजा शॉक वगैरे जर बसला असेल, ओके, तर शॉक बसल्यावरती जे काही फर्स्ट एड आहे किंवा जी काही फर्स्ट प्रायमरी ट्रीटमेंट जी आहे, ओके, तर ती ट्रीटमेंट कशी करायची तर ते प्रत्येक एम्प्लॉईला माहित पाहिजे त्या ठिकाणी. ओके, देन ट्रेन दी स्टाफ इन ऑपरेटिंग दी फायर फायटिंग इक्विपमेंट. ओके, आता जेवढे काही एम्प्लॉई असतील तर ते एम्प्लॉई आहेत त्यांना जे काही फायर फायटिंग इक्विपमेंट्स वगैरे आहेत, ओके, तर ते व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे. येते लक्षात, म्हणजे ऑपरेट करता यायला पाहिजे. कारण काय की एखाद्या वेळेस कधी काही फॉल्ट वगैरे झाला काही ठिकाणी, समजा त्या ठिकाणी
मग इन्सुलेशन वगैरे ब्रेक होऊन समजा काही आग वगैरे लागली, शॉर्ट सर्किट वगैरे झालं, ओके, तर त्या ठिकाणी जे काही फायर फायटिंग इक्विपमेंट वगैरे आहे तर ते प्रत्येक स्टाफला त्या ठिकाणी ऑपरेट करता येणं गरजेचं आहे. ओके, त्यामध्ये ते ट्रेन पाहिजेत. ओके, ऑलवेज अवॉइड अनबॅलन्स लोडिंग ऑन फेज. ओके, आता फेज बॅलन्सिंग हा एक महत्वाचा पार्ट आहे. ओके, 3 फेज सिस्टीम राहते. ओके, तर त्यामध्ये फेज बॅलन्सिंग हे खूप महत्वाचं आहे. ओके, म्हणजे लोड जो आहे प्रत्येक फेजवरती हा सेम पाहिजे. अनबॅलन्स लोड जर असेल तर सिस्टीम मध्ये लॉसेस वगैरे इन्क्रीज होतात. ओके, त्यानंतर ज्या फेज मधून जर जास्त करंट फ्लो होत असेल तर त्या सिस्टीम म्हणजे त्या लाईनचं इन्सुलेशन वगैरे जे आहे तर ते त्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतं. ओके, त्यामुळं जे काही फेज जे आहे तर ते व्यवस्थित बॅलन्स पाहिजेत. ओके, देन डू अर्थिंग ऑफ ऑल पॉइंट्स बिफोर स्टार्टिंग मेंटेनन्स. ओके, आता कुठले ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा अदर इक्विपमेंट्स वगैरे असू द्या तर त्यांचे मेंटेनन्स करत असताना प्रॉपर ते अर्थ करणं गरजेचं आहे. ओके, जरी आपण सिस्टीम बंद केली असेल तरी ते जे आहेत जे काही इलेक्ट्रिकल पार्ट्स तर ते अर्थ करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. ओके, जरी समजा काही कॅपॅसिटन्स समजा चार्ज झालेले असतील. ओके, त्यामध्ये जो काही चार्ज स्टोअर वगैरे झाला असेल तर त्याने काही प्रॉब्लेम होऊ नये. ओके, तर त्यासाठी जे काही इक्विपमेंट आहे तर ते अर्थ करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर कीप ऑल स्पेअर्स अवे फ्रॉम डर्ट. ओके, आता मेंटेनन्स करत असताना जे काही स्पेअर पार्ट्स वगैरे असतील तर ते खराब होणार नाहीत. ओके, जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत. ओके, तर ते त्या ठिकाणी त्या स्पेअर आहेत त्यांनी ते खराब होऊ नये. ओके, तर ते काळजी घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. ओके, वर्क विथ फुल कॉन्फिडन्स. ओके, काम करत असताना कॉन्फिडन्स पाहिजे. ओके, कुठले काम आपण करतोय तर त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे की आपण हे काम करतोय तर ते आपण प्रॉपरली करणार आहोत किंवा आपल्याला त्याबद्दल पूर्ण व्यवस्थित माहिती आहे. ओके, तर कुठलेही काम करत असताना कॉन्फिडेंटली करायचे. ओके, देन इन्शुअर थोरो अँड फुल क्लिनिंग ऑफ इन्सुलेटर्स सिन्स पार्शियल क्लिनिंग इज वर्स दॅन नो क्लिनिंग. ओके, आता इन्सुलेटर वगैरे जे असतील तर ते व्यवस्थित प्रॉपर क्लीन करणं गरजेचं आहे. ओके, उगं थोडं काही क्लिनिंग वगैरे करायची उगं थोडं नॉर्मल केली तर ते त्या ठिकाणी त्याचा काही यूज होत नाही. ओके, म्हणजे ती क्लिनिंग केली किंवा नाही केली तर ते एकच होतं. ओके, तर त्यासाठी व्यवस्थित जे आहे क्लिनिंग तर ती क्लिनिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, जे मशीन्स वगैरे असतील इन्सुलेटर्स असतील. ओके, तर ते प्रॉपर व्यवस्थित क्लिनिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर इन्शुअर परफेक्ट आयसोलेशन ऑफ सप्लाय बिफोर कमिटमेंट ऑफ एनी मेंटेनन्स वर्क. ओके, आता मेंटेनन्स वगैरे काम करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे तर तेवढा पार्ट जो आहे तर तो पूर्ण आयसोलेशन केलेला आहे की नाही, म्हणजे त्या ठिकाणचे इनकमिंग आउटगोईंग जे आहेत. ओके, सप्लाय तर ते कनेक्शन व्यवस्थित प्रॉपरली ऑफ केलेले आहेत की नाही तर ते त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुट ए कॉशन बोर्ड वेन ऑन वर्क. ओके, ज्यावेळेस आपण काम करणार आहे. ओके, तर त्या ठिकाणी नोटीस जी आहे. ओके, कॉशन बोर्ड किंवा नोटीस जी आहे की वर्क इन प्रोग्रेस म्हणा किंवा मेंटेनन्स वर्क इज गोइंग ऑन वगैरे असे त्या ठिकाणी बोर्ड वगैरे जे आहेत. ओके, नोटीस त्या ठिकाणी सर्वांना व्हिजिबल राहील अशी नोटीस त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून बाकी जे काही एम्प्लॉईज वगैरे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी लक्षात येईल की या ठिकाणी मेंटेनन्स वर्क वगैरे चालू आहे. ओके, तर ते त्या ठिकाणी बोर्ड वगैरे ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर हे झाले सेफ्टी प्रॅक्टिसेस. ओके, मेंटेनन्स काम करत असताना हे जे काही प्रिकॉशन्स आहेत. ओके, तर ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे. ओके.